हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आता आम्ही अयोध्येवरून निघतो आहे. आमचे काल दर्शन खूप छान झाले आणि आता आम्ही चाललो आहोत प्रयागराजला. ट्रेन आमची 8 वाजता ओके आणि ती साधारण दुपारी पोहोचेल ती 1 वाजता. तर आम्ही ट्रेनने चाललो आहोत. आता किती वाजले? 7 वाजले. 7 वाजता आम्ही आता इथून अयोध्येवरून निघतो. ते मंकी ना जागोजागी दिसतात. आता आम्ही आलो आहोत अयोध्या धाम स्टेशनवरती. हॉटेलच्या बाहेरच ई रिक्षा अवेलेबल होती तर तिने स्टेशनजवळ सोडलेला आहे. म्हणजे थोडंसं अगदी 5 मिनिटाचं वॉक आहे, कारण की जिथं तिथं बॅरिकेड लागले. तर आता स्टेशनवर आली आहे. तुम्हाला दाखवते स्टेशन कसं आहे अयोध्याचं. चाललो आहे आणि थंडी आहे. ॲक्च्युली सकाळ आहे, वातावरण त्यामुळे थंडी आहे. एकदम जास्त पण नाही, मी तर पेटी पॅक असेल, थंडी आहे. आता प्लॅटफॉर्मजवळ आम्ही आलो आहोत. आमची ट्रेन वंदे भारत येत आहे. आता त्याचीच वाट बघतोय. त्यांनी बघा फॉर्ममध्ये लढाई करायला तयार, ट्रेनमध्ये चढायची. ट्रेनमध्ये आम्ही बसलो आहोत आणि कम्फर्टेबल आहेत सीटी 1. 4-5 तासाची जर्नी आहे, पण कम्फर्टेबली होईल, रेस्ट करू शकतो. वंदे भारत नाव आहे ट्रेनचं. 8:40ला ट्रेन स्टार्ट झालेली आहे. आता ती किती वाजता पोचते बघूया. पण खरोखर सीट बघून इतकं बरं वाटलं ना, म्हणजे कम्फर्टेबल आहे, आराम करता येईल. पाण्याची बॉटल्स, रेल नीर पाण्याची बॉटल आहे. याची खिडकी किती मोठी आहे, मस्त. बघा किती छान मोठी आहे. मस्त बाहेर बघू शकतो. यामध्ये पुरी आहे, भाजी आहे, एक केक आहे, दही आहे आणि हे चायचं पॅकेट आहे. मसाला चाय. आधी मी जरा नाश्ता करून घेते, तुम्हाला भेटते. छानपैकी नाश्ता केला आणि मी झोपून गेली. आता उठली आहे. आता रायबरेली म्हणून स्टेशन आलेलं आहे. आता उठली. थोड्याच वेळात लंच सुद्धा येणार आहे. मे बी जायला पोचायला अजून 1-1.5 तास लागते. खरोखर बरं वाटलं. जरा असं छानपैकी असं स्नॅप घेतलं आणि खरोखर छान वाटलं. हा रायबरेली स्टेशन आहे. आता डोर्स बंद होते. उतरू का? उतरू का? गाडी चालू झाली तर आणले. आहे पोचायला. आपला लंच आलेला आहे. लंच आलेला आहे. आता यामध्ये काय काय आहे आपण बघूया. पनीरची भाजी, सम ग्रेव्ही, राईस,
चपाती. हे आहे लंच. आता आपण लंच करून घेऊया. पनीरची भाजी थोडी ट्राय तरी करायची. पुढची आईस्क्रीम सुद्धा आलेली आहे. नंतर आईस्क्रीम खाते. खूप छान लागते. चांगलं बिल आहे पण टेस्ट थोडीशी फिकी होती जेवणाची. अवेलेबल एवढ्या तासाचं ट्रॅव्हलिंगमध्ये नाश्ता लंच सगळं ते ॲड होतं आमचं आणि त्यामध्ये आईस्क्रीम सुद्धा आलेली आहे. आम्ही आता ट्रेनमधून ट्रॅव्हलिंग करत होतो तर आम्हाला एक खूप छान फॅमिली भेटली आहे. म्हणजे ते आहेत कोलकातावरून आणि ते वाराणसीला जाऊन आलेले आहेत, दर्शन करून आले आहेत आणि त्यांनी आम्हाला इतकं छान इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तर मला खरोखर असं वाटतं मी तुम्हाला भेटवावं त्यांच्याशी. तर हे आहे आपका नाम कौशिक. हाँ. एंड आप कहाँ से हो? मैं बेसिकली नागपुर में पला बड़ा हूँ लेकिन इन दिनों कलकत्ते में बेस्ट हूँ. ओके. आणि या आहेत त्यांच्या मिसेस. हेलो. हाँ. मेरा नाम संजना है. ओके. मैं इनकी वाइफ हूँ एंड हम कलकत्ता से हैं और अभी वाराणसी अयोध्या राम मंदिर होते हुए अभी हम प्रयागराज जा रहे हैं. ओके. तो आपके दर्शन हो गए पूरे. आपने जो हमें इन्फॉर्मेशन दी वाराणसी के बारे में यानी इतना बताया है. म्हणजे आपल्याला एवढ्याला सांगितलं की कुठं राहिलं पाहिजे, कसं दर्शन घेतलं पाहिजे, इवन कुठे गेलं पाहिजे खायला, हे सगळं सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच. और आपके हो गए दर्शन अच्छे से? एकदम ओके, हाँ. एकदम बहुत बढ़िया. काशी विश्वनाथ जी के दर्शन हुए हैं. ओके. और आप सब भी आइए, दर्शन कीजिए. और अभी बस कुछ ही दिन बाकी है महाकुंभ में. होली डिप लगाइए अपना ओके. जो भी. हाँ वो तो है. एक्चुअली कैसे ये इवन हम लोग भी जा रहे थे ना तो बहुत लोग डर रहे थे. एक्चुअली घर वाले तो डर रहे थे कि नहीं जाना चाहिए, बहुत ज्यादा प्रॉब्लम थे वहाँ पे. ट्रैवलिंग का उसमें कोई सोल्यूशन नहीं है. लेकिन टचवुड हम राम मंदिर जाके आए, अयोध्या जाके आए. हाँ. वही हम लोग कैलकाटा से बाई रोड आए और जो भी रील्स इंस्टा पे जो भी रील्स ऐसे हो रहे थे कि महाकुंभ के लिए बहुत रश है. एक्चुअली महाकुंभ के लिए कोई रश नहीं है. कंस्ट्रक्शंस हो रहे हैं जिस वजह से डाइवर्शंस हो रहे हैं, उसी की वजह से जो रोड जैम है, ब्लॉक है. हमको तो बहुत ही अच्छा लगा. थोड़े बहुत ट्रैफिक जैम हो तो हर जगह पे होता है तो वो एकदम बराबर. राम तो अभी राम मंदिर हाँ वो तो अच्छे से हो गए. रश तो हर जगह पे लेकिन थोड़ा बहुत अच्छे रश से हर जगह पे होता होता है. है. भगवान की अगर आपकी आस्था है तो सब अपने आप. भगवान पे अगर आपकी आस्था है तो वो खुद ही रास्ता निकाल लेंगे. हाँ बराबर है. आता आम्ही चाललो आहोत. अभी तुम नहीं जा रहे हैं. हाँ तो एकत्र चाललो आहोत. आता बघूया आपलं तिकडचं दर्शन कसं होतं. पण टचवुड चांगलंच होणार कारण की मनामध्ये आस्था आहे आणि इच्छा आहे. होणारच एकदम. हा. हर हर महादेव. हर हर महादेव. चला आमचं स्टेशन आलेलं आहे प्रयागराज स्टेशन. तर आता बॅग्स वगैरे काढल्यात, सगळ्यांनी उतरायची तयारी केलेली आहे. ट्रेनची यात्रा ही खूप छान होती, मस्त कम्फर्टेबल, छान वाटतं. मला पण उठू दे नाही तर मला सोडून जाते. Junction 2, Bhiwani via Kanpur, Farokhabad is standing on platform number 6. बघा तीच सांगते. प्रयागराज स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आम्ही. प्रयागराज जंक्शन स्टेशनवर 9 क्रमांक 5
Prayagraj Junction 2, Chopan is starting on platform number 5. Passengers are requested to take their respective seats. Thank you. ऐसी सांस खुल जाएगी कि दिमाग खुल जाए और हम सोच सकते सांस पहले आज की आत्माएं कृपया गाड़ी संख्या 2255 अभी ई रिक्शा पे बैठे हैं, एक 12 से 13 मिनट लगेगा। हे दृश्य आहे महाकुंभचं. तर महाकुंभमध्ये पुढे काय घडलं, कसा आमचा एक्सपिरियन्स आहे हे बघूया पुढच्या व्लॉगमध्ये. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.